श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मात अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मासाला अतिशय अत्यंत खूप खास आणि पवित्र आणि तितकेच महत्वाचे मानले गेले आहे. अधिक मासाची सांगता किंवा यातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे अधिक मास पौर्णिमा. या वर्षी 31 मे रोजी हा अतिशय अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संयोग जुळून आलेला आहे. पौर्णिमा तिथी ही तशी खूप पवित्र असते, परंतु ज्यावेळी अधिक मासात येते ना, त्यावेळी तिचं फळ जे आहे, महत्व जे आहे, तर ते कितीतरी हजार पटीने वाढत असतं. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अधिक मास पौर्णिमेचं नेमकं काय महत्व आहे, या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात, त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर मिळवण्यासाठी आणि माता लक्ष्मी त्याचप्रमाणे भगवान विष्णू देवांचा अखंड कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी साधे सोपे परंतु अतिशय अत्यंत प्रभावशाली कोणते उपाय करावे, त्याचबरोबर या दिवशी उद्याच्या दिवशी आपल्याला अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे, तो म्हणजे एका नारळाचा. हा उपाय जरी सोपा असला तरी प्रभावशाली आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, हा जर उपाय आपण केला तर आपल्या जीवनातील सर्व बाधा विघ्ने शत्रू हे जे आहेत तर ते नष्ट होतील. कितीही कठीणातील कठीणीचाही लगेच पूर्ण होईल असे हे प्रभावशाली उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे देखील व्हिडिओमध्ये समोर सांगणारच आहे, कारण की या पौर्णिमेचं महत्व इतकं काय आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हटलं जातं, कारण या महिन्याचे स्वामी स्वतः भगवान श्रीहरी विष्णुदेव आहेत. त्यामुळे या दिवशी केलेल्या पूजेने भगवान श्री नारायण आणि माता लक्ष्मी ह्या अतिशय अत्यंत प्रसन्न होतात. असे देखील म्हटले जाते की या अधिक मास पौर्णिमेला दान धर्म केल्याने, त्याचप्रमाणे पवित्र नदीवरती किंवा तीर्थक्षेत्री स्नान केल्याने आणि नामस्मरण केल्याने व्यक्तीला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. पूर्वजांच्या आत्म्याच्या शांततेसाठी आणि घरातील पितृदोष दूर करण्यासाठी देखील हा उपाय अतिशय अत्यंत फलदायी मानला जातो. जर तुम्हाला सतत अडचणी येत असतील किंवा आर्थिक घरामध्ये चणचण भासत असेल तर या दिवशी केलेले काही खास विशेष उपाय तुमचं नशीब जे आहे तर ते नक्कीच बदलू शकतात. या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावं. शक्य असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडंसं गंगाजल टाकावं. स्नानानंतर सूर्यदेवांना अर्घ्य देऊन दिवसाची छानशी सुरुवात करावी. देवाच्या नामस्मरणाने करावी. आज मी अधिक मास पौर्णिमेचं व्रत पूजा करत आहे असा मनात संकल्प करावा. घरातील देव्हाऱ्यात आणि एका पाटावरती पिवळं कापड पसरून त्यावर भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापन करावा. पूजा करताना त्यांना पिवळी फुलं, तुळशीपत्र, मंजिरी जी आहे तर ती आपल्याला अर्पण करायची आहे. मात्र रविवारच्या दिवशी चुकून देखील तुळशीपत्र किंवा मंजिरी जी आहे तर ती तोडू नका, कारण रविवारच्या दिवशी तुळशी माता ह्या भगवान श्री हरी विष्णू देवांसाठी निर्जळी व्रत करत असतात. म्हणून या दिवशी माता तुळशीपत्र किंवा मंजिरी जी आहे तर ती तोडली जात नाही. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करावा. माता लक्ष्मीला पांढरे पदार्थ जे आहेत तर ते अतिशय अत्यंत प्रिय आहे. शक्य असेल तर या दिवशी घरामध्ये भगवान सत्यनारायणाची पूजा करावी, कथा वाचावी, ऐकावी. मुख्य दरवाजावरती हळदीचं पाणी आणि रांगोळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर स्वच्छ करून हळदीचं पाणी शिंपडावं. दरवाजासमोर छोटी का होईना रांगोळी काढावी. त्याचबरोबर स्वस्तिक काढावं. यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये
घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावावा. तुळशी मातेजवळ प्रार्थना करावी. त्याचबरोबर माता तुळशीला प्रदक्षिणा करावी. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा जप करावा. यामुळे घरात कधीही पैशाची उणीव चणचण भासत नाही. चंद्राला अर्घ्य देणे. पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्र उगवेल त्यावेळी चंद्राला दुधाचे अर्घ्य द्यावे. दुधात थोडेसे अखंड तांदूळ टाकावे. त्याचबरोबर खडी साखर असेल तर ती देखील त्यामध्ये घालावी. कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो आणि मानसिक शांतता लाभते. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचं वास्तव्य असते. या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. अधिक मासात दानाला खूप विशेष अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा पिवळी वस्तू दान करावी. केळी किंवा डाळी. त्याचप्रमाणे संध्याकाळी घराच्या मुख्य दारावरती दोन्ही बाजूंना दिवे लावावी, धूप लावावा. या दिवशी पवित्र दिवशी काही गोष्टींची काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं. या पवित्र दिवशी घरात पूर्ण शांतता आणि आनंदाचं वातावरण ठेवावं. भांडणे किंवा वादविवाद टाळावेत. तसेच या दिवशी घरामध्ये तामसिक भोजन म्हणजे कांदा, लसण किंवा मग मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. कुणाचाही अपमान करू नका आणि दारात आलेल्या कोणत्याही भिकाऱ्याला किंवा गरजू व्यक्तींना रिकाम्या हाती पाठवू नका. 31 मे रोजी येणारा हा अधिक मास पौर्णिमेचा पुरेपूर आपल्याला लाभ घ्यायचा आहे. मनोभावे आपल्याला सेवा करायची आहे. या दिवशी घरामध्ये विष्णू सहस्रनामावली, त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्र, गायत्री मंत्र, विष्णू मंत्र अशा सेवा आपल्याला करायच्या आहे. महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. श्री सुक्तम पठण करायचं आहे. कारण हा योग पुन्हा लवकर येणार नाहीये. तब्बल 3 वर्षांनी हा योग जो आहे तर तो जुळून येत असतो आणि 3 वर्षातून एकदाच येणारी ही अधिक पौर्णिमा आहे. या दिवशी जर तुम्ही हे प्रभावशाली उपाय आणि सेवा केला तर त्याचे खूप चांगले लाभ जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात. आता आपल्याला जर शक्य नसेल ह्या सेवा करणं किंवा वाचता येत नसेल तर मग तुम्ही मोबाईलवरती लावून द्या आणि श्रवण केलं तरी देखील चालणार आहे. उद्या अधिक मास पौर्णिमा आहे. हा योग पुन्हा लवकर नाही. आपल्याला एक नारळाचा अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर सर्व बाधा, विघ्ने, शत्रू नष्ट होतील. कितीही कठीणातील कठीण इच्छा लगेच पूर्ण होईल. या संदर्भात आता आपण माहिती घेणार आहोत. बघा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या सामानाची किंवा साहित्यांची गरज नाहीये. आपल्याला घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टीचा लागणार आहे. फक्त एक पाण्याचा नारळ शेंडी असलेला घ्यायचा आहे, म्हणजे जटाधारी आपल्याला नारळ घ्यायचा आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला 1.25 मीटर लाल किंवा पिवळ्या रंगाचं कोरं कापड जे आहे तर ते घ्यायचं आहे. थोडीशी मोहरी लागणार आहे आणि त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ देखील लागणार आहे. मोहरी नसेल तर फक्त काळे तीळ घेतले तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाही. त्याचप्रमाणे एक रक्षासूत्राचा लाल धागा जो असतो ना तर तो आपल्याला हातामध्ये रक्षासूत्र म्हणून बांधत असतो तर आपल्याला घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे कुंकू किंवा मग शेंदूर घ्यायचा आहे. 1 रुपयाचं, 5 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे. आता बघा, हा उपाय आपण कशासाठी करतोय. आपण जीवनामध्ये प्रत्येक जण जीवनामध्ये खूप कष्ट मेहनत करत असतो, परंतु काही वेळा आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही किंवा मग कितीही कष्ट मेहनत करूनही जर फळ मिळत नसेल, आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नसेल, मनातील इच्छा पूर्ण होत नसेल, मग तुमच्या मनामध्ये लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल, धनप्राप्तीची असेल किंवा कर्जमुक्तीची असेल, नोकरी प्राप्तीबद्दल असेल, ज्या काही तुमच्या छोट्या मोठ्या इच्छा असेल त्या पूर्ण होत नसेल तर त्या सर्व समस्यांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता लक्षात घ्या, उद्या आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे. उद्या सकाळी किंवा मग संध्याकाळी प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही हा उपाय करू शकता. संध्याकाळी 6 नंतर तुम्हाला हा उपाय 7 ते 8च्या दरम्यान करायचा आहे. म्हणजे 6 ते 8च्या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता. सर्वात प्रथम जो नारळ आपल्याला हातात घ्यायचा आहे त्यावर कुंकवाच्या सहाय्याने किंवा सेंदुराने एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं, मांगल्याचं प्रतीक आहे. आता नारळ त्या लाल किंवा
पिवळ्या कपड्यावरती ठेवा. मात्र स्वस्तिक काढत असताना चूक करू नका. त्या स्वस्तिक मध्ये 4 डॉट द्या. साईडला 2-2 लाईन ओढा, तरच ते स्वस्तिक जे आहे तर ते पूर्ण होत असतं. असं स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे. त्या पिवळ्या किंवा लाल कपड्यावरती हे तुम्हाला ठेवायचं आहे. तुम्ही आता जे कुठलं 1 किंवा 5 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे ते ठेवायचं आहे. थोडेसे काळे तीळ, थोडी मोहरी घेतलेली असेल तर त्या कापडावरती ठेवायची. त्यानंतर थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं. धूप दीप ओवाळून घ्यायचा आणि तुमची जी पण कठीण इच्छा असेल, जी काही तुमची अडचण असेल, समस्या असेल, जसं की पैशाची अडचण असेल, नोकरीची समस्या असेल, आरोग्याची अडचण असेल, शत्रूंचा त्रास असेल, तर मनातल्या मनात भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला सांगा, माझे हे संकट दूर करा. अशी मनापासून अगदी कळकळीने तळमळीने प्रार्थना करायची. आता त्या कपड्याची आपल्याला गाठ बांधायची आहे. म्हणजेच काय तर पोटली तयार करायची आहे. गाठ गाठ बांधा आणि वरून कलावा, म्हणजेच लाल आपण जो सूत्राचा धागा घेतलेला आहे तर त्याने आपल्याला तो गुंडाळायचा आहे. जर घरात नकारात्मकता वाटत असेल किंवा नजरदोष वाटत आहे, असं वाटत असेल तर ही पोटली घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा उतरून घ्या. जर स्वतःसाठी करत असाल तुम्ही हा उपाय तर स्वतःवरून 7 वेळा उतरून घ्या. ही सिद्ध झालेली नारळाची पोटली किंवा आपल्याला काय करायचं आहे तर ते तुमच्या सोयीनुसार तुम्ही एक गोष्ट करू शकता. एकतर तुम्ही पवित्र नदीमध्ये विसर्जित करा किंवा मग तुम्ही जिथे कुठे बजरंगबलीचं, हनुमानरायाचं मंदिर असेल किंवा विष्णुदेवांचं मंदिर असेल तिथे तुम्ही हे मंदिरामध्ये जाऊन हे अर्पण करू शकता. आजूबाजूला नदी असेल तर मग तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही संध्याकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ही पोटली जी आहे तर ती ठेवून दिली तरी देखील चालणार आहे. तिथे एक छानसा तुपाचा दिवा लावायचा आहे. हा उपाय करताना तुमच्यावरील सर्व बाधा, नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती त्या पोटलीमध्ये कॅप्चर झालेली असते. तुमचे मार्ग मोकळे होतात. असा हा प्रभावी अतिशय अत्यंत सोपा परंतु प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे. आता समजलेच असेल का सर्वांना? आता मी तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत. त्या 3 पर्यायापैकी कोणत्या एका ठिकाणी तुम्ही ही पोटली जी आहे तर ती सहजपणे विसर्जित करू शकता. उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि मनापासून उपाय करा. नक्कीच तुम्हाला केलेल्या उपायांचं, सेवेचं फळ जे आहे तर ते प्राप्त होणारच आहे. सोबतच कष्ट आणि कर्म चांगली करत चला. नक्कीच केलेल्या सेवेचं एक ना एक दिवस लाभ जो आहे तर तो मिळणारच आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.